नमस्कार मंडळी. आयुष्याची गणितं सोडवायला हास्याची नवीन समीकरणं घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची बेरीज करून टेन्शनला वजा करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्यासाठी कौतुकाचे पाढे वाचणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, उपचार घेण्यासाठी सासू सुनेची एक जोडी आली आहे एका डॉक्टरकडे. चला तर बघूया तिथे हास्याची ट्रीटमेंट कशी रंगती येते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप. नेक्स्ट या 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 बस बसा बसा बस बसा 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 या 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 बसा बसा बसा. शांत, आरामात आरामात. ओके, हां सांगा काय होतंय. काय नाही, असं जरा घाबरल्यासारखं होतं. बर, कलमल्यासारखं होतं. कलमल्यासारखं आणि असं पटकन डोळ्यावरनी अंधारी होऊन जाते सगळं. बर बर बर, एकदम असं गळल्यासारखंच होतं. बर, एकदम तारा निघून गेल्यासारखं होतं अंगात. नाही बर बर, डोळे दाखवा, डोळे दाखवा. नाही असं असे घाबरवायचं नाही. डोळे दाखवा म्हणजे नीट डोळे दाखवायचे ना. डोळे हां 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 11 11. नाही 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 नाही, आकडेमोड करतोय का आपण. नाही की नाही, गमतीदार आहे स्वभाव तुमचा. 11 म्हणायचं नाहीये, 11. अच्छा. हा हा, जीभ दाखवा. नाही नाही नाही, हे नाही करायचं. जीभ दाखवा म्हणजे काय लहान मुलाला आपण असं वेडावून दाखवतो तसं नाही. डॉक्टरांना कशी जीभ दाखवतो आपण. अरे बापरे, गळा गेला का. घसा बघा लाल लाल झालाय, रॅशेस आहेत. काय काय होतंय नेमकं, काय होतंय. मग बोलता येईल नाही की नाही. अशा वेळेस जीभ आत घ्यायची आणि मग बोलायचं. काय होतंय. असं ते गळला अंगातलं तर गेलं की असं गळल्यासारखं होतंय फार. आणि मग काय सुचत नाही. असं घरात एकदा दोनदा चक्कर आली होती. पण घरात होत्या त्या गोळ्या घेतल्या, पण त्याने काय बरं नाही वाटलं. तर मग परत आलो, डोक्यावर हांडा घेतला तर पाय एकदम लुटू लुटू होतात. बर बर, नाही पण काही काळजी करू नका. काय मला काय बघा, आता आहे ना 7 आहे, त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता वाटत नाहीये. नाही पण 2 जीवांचं असलं की कसं जरा बरं नाही वाटत ना. हो हो, नाही 2 कळत का नाहीये मग हे. 3 महिन्यांची पोटुशी आहे. कळत का नाहीये पण मग हे. हा, आता काय मस्करी करताय वय. हा, 3 महिन्यात पोट दिसतोय डॉक्टर, तुम्हाला नाही कळत होय. हा नाही पण मग तेच 3 महिन्यात पोट दिसत नाही तुमचं एवढं का दिसतंय. पण मग म्हणजे आजोबा उत्साही आहेत मान्य केलं, पण मग तुम्ही काय यावं चान्स. नाही, माझं नाही हो, माझी सोनबाई 3 महिन्याची पोटुशी आहे, मी नाही. अच्छा, सॉरी म्हणजे तुम्ही पोटुशी. अरे सॉरी, हे आहे आधीपासूनच आहे. अरे काय तुम्ही आई, असं नका न करू. हा, मला वाटलं तुम्ही तुमच्याबद्दल सांगताय. तिच्याबद्दल त्यांच्याबद्दल जर आहे तर त्या सांगतील की नाही. मग तुम्ही कशाला सांगताय. नाही, ती सून आहे ना, ती अशी पटकन बोलणार नाही. नाही ती नाही बोलणार. नाही बोलेल ती, त्या बोलतील काय. त्यांची काय आपण जीभ शिवलीये का. नाही हरकत नाही. आपण हे बघा काय होतं, ज्यांचा आजार आहे त्यांनी सांगावं, हो की नाही. ज्याला बरं वाटत नाही त्याने सांगावं, म्हणजे डॉक्टर औषध देऊ शकतो. है ना. आता मी तुमची एवढी नाडी चेक केली, जीभ चेक केली, तुम्ही सांगायला होत अरे बाबा हा माझा आजार नाही, माझ्या सुनेचा आहे. नाही पण आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही चेक करताय म्हटलं, आम्ही कुठं बाई माणसाने असं मध्ये मध्ये नाही आवडत बोललेलं ना. तुम्ही तिथे थांबा, तुम्ही ताई तुम्ही इथे या. हा, असं तुम्ही मला तुमची पण जीभ बघायला सांगाल, त्यांची पण जीभ बघायला सांगाल.
मी काय जीभ बघे आहे का? चल हरकत हा आ करा, जीभ दाखवा. नाही 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 त्यांनी केलं की नाही मग असं नाही चिडवून नाही दाखवायचं. नीट जीभ दाखवा. डॉक्टरांना कशी दाखवतो? हा बर जरा वर. बर नाही जीभ नाही वर, मान वर कर, जीभ वर करून मला. बर बर काय होतंय नेमकं? घोटग्याच्या वाट्या दुखते ती. बर बर पण आपलं मला काही होत नाही, मला काही होत नाही. पण आता एकदा असं ठणक भरली का कळतच ना बाबा दुखतय म्हणून. मग तेल बिल लावलं तरी पण मग दुखायचं थांबत नाही. इतके दुखतात? गुडघे एकदम झिजल्या ती. आता गुडघे किती वर्ष साथ देतात काही कळत नाही. बापरे इतके? माझं नाही. मग कोणाचे? सासूबाईंचं. अरे असं नका करू. हे कधी सांगणार होतात तुम्ही सासूबाईंचे गुडघे दुखतात? तुमच्या गुडघ्यात खिळा ठोकल्यावर? माझं नाही, आज नाही होत माझं. हरकत नाही, पण असं नाही करायचं. हे बघा तुम्ही काय करताय ना मगापासनं, तुमचं दुखणं त्या सांगतायत, त्यांचं दुखणं तुम्ही सांगताय. असं नका करू. असं करून चालतच नाही. आता तुम्ही मला सांगा, समजा दवाखान्यात घ्यायची औषधं तुम्ही किराणावाल्याकडनं घेतली तर चालेल का? किंवा किराणावाल्याकडचा जो काही धान्य वगैरे प्रकार असतो तो तुम्ही डॉक्टरकडनं घेतलं तर चालेल का? चालेल. कुठल्या किराणावाल्याकडनं घ्यायचं तेवढं सांग. म्हणजे त्या दादांना काय मागायचं? नाही मागायचंच नाही, नसतं. नाही मागायचंच नाही. मी एक जस्ट उदाहरण दिलं. मी एक असं जस्ट एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करतोय तुमच्या जवळ येण्याचा, पण माझं शिक्षण पायात पाय घालतोय मला कळत नाहीये. यांचं पण असंच होतं, पायात पाय घालून नीट बसताच येत नाही, गुडघे दुखते ती, सांगत नाही ती. सगळं साथल्यात एकदम किती दिवस असं खचून राहिले. माझं आतल्या आतला तर राहणार, कुणाला बाहेर काढून दाखवू आणि सांगू, कुणाला सांगू? हो आलं माझ्या लक्षात. नाही हो, काळजी लय करते ती. हो आले, लहानपणापासून आहे ना सोबत, एवढी असल्यापासून आहे ती. पण मग आता याच्यावर काय औषध देऊ? ही लहानपणापासून सोबत, याच्यावर औषध काय देऊ? नाही लहानपणापासून ठरलं होतं लग्नाचं. नाही पण मग आता मला हा विषयच नाहीये. विषय तुम्हाला बरं वाटत नाहीये तर बाबा तुम्हाला हे झालेलं आहे, कडक झाले ते. हो मग मी देतो ना त्याच्यावर औषध. मला कळू द्या ना नीट नेमकं काय होतंय. ज्याचं जे आहे त्याने ते सांगा. इथे आपण खेळ खेळतोय का? हिचा आजार ओळखू बाई, तिचा आजार ओळखू, असं नाही होतंय. नाही होतंय आज, हरकत नाही. पण असं करू नका. ज्याचा बाबा जो आजार आहे त्याने तो आजार सांगा, म्हणजे मला कळेल की बाबा काय करायचं आहे. हो की नाही? त्या सांगत नाही ती, पण त्यांचा आजार आहे गुडघ्याचा. माझी आत्या आहे ती, तुम्हाला सांगते, एवढी असल्यापासून मी तिच्या मांडीवर अशी खेळली, माझ्या मांग मांग फिरायची. तवा गुडघं चांगली होते, पण आता गुडघं गेल्या तिथं सांगायला पाहिजे का नाही? पण सगळं काहीच सांगत नाही, सगळं मनात. वा वा, अरे वा 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 वा, सांगा वा 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 वा. पण आपण असं नको करूया. आपण आता पण तुम्हाला सांगते, सासू नंतर आधी माझी आत्या आहे ती. आत्या आहे ती, तिचा उपचार झाला पाहिजे. नाही बरोबर, झालाच पाहिजे. उपचार व्हावा यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत की बाबा तुम्हाला काय नेमका आजार झालेला आहे तो तुमचा तुम्ही सांगा. जो माणूस इथे बसेल त्याने त्याचा आजार सांगा, एवढं माझं फक्त म्हणणं आहे. तर मला फक्त आता शांतपणे काय ना महत्वाचं आहे, केस पेपर बनवावा लागणार आहे. केस पेपर बनवल्यानंतर तुम्हाला काय बाबा झालेलं आहे ते सांगा, ते मी लिहून काढेन, त्यानुसार गोळ्या देईन, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बाबा बरं वाटेल. हो की नाही? तर केस पेपर आपण लिहायला घेऊया. नाव सांगा. सरूबाई सुनील माने. सरूबाई सुनील माने. बर, वय काय? 63. 63 वय आहे तुमचं? माझं नाही, मग सासूबाईंचं. परत त्यांचं का सांग मला कळ. हे काय लिहिलं असेल आज श्रीकांत राऊतने, मला कळत नाही. 63 वय आहे त्यांचं, हे तुम्ही का सांगताय? त्या सांगत नाही. अरे पण ज्यांचं वय आहे ठेवते ती. हो, पण मग मी म्हंटल की नाही, ज्याचं बाबा जे आहे त्याने ते सांगा. असं हे बघा, लक्षात मला सांगा, आता मसाल्याचं कांडप असतं, तिथे आपण गहू नेऊन दळायला टाकतो का? किंवा कुठल्या तरी चक्कीत जाऊन आपण मसाला कुटतो का? चालेल का असं? चालेल. आमच्याकडं दोन्ही बी कुटत्यात, मसाला बी आणि दळण बी. उदाहरण पिल्लू सोडलं रे, चल असं. अरे उदाहरण का नाही तुम्हाला? तुम्ही फक्त इतकं समजून घ्या की ज्याला जे झालेलं आहे त्याने ते सांगा, ज्याला जे झालेलंच नाहीये त्याने ते सांगूच नका. हा, मग आता मला फक्त इतकंच सांगा. 1 मिनिट. म्हणजे तुम्हाला विचारल्यावर तुम्ही त्यांचं सांगताय, त्यांना विचारल्यावर त्या तुमचं सांगताय.
तुम्ही त्यांचं नाव सांगितलं? ठीक आहे. 63 नाव. एक होती नगरी, नगरीत होतं तळ, तळ्यात होतं कंदील, कंदिलाजवळ होतं शिपाई, शिपायाजवळ होता वाडा, वाड्यात होता पाडा, पाड्याजवळ होता घोडा, तिथं होता चौकात होतं देऊळ, देवळात होती खुटी, खुटी होती पिशी. यांचं वय झालं तरी सुनील रावांची अजून टोचती वय मिशी. काय केलं तुम्ही आता? तुम्ही म्हंटल नाव घ्या. लग्नात आलोय मी तुमच्या. लग्नात आलोय का? आहे रुखवत आहे हा माझा. नाही हे की नाही? नाही हे की नाही? हा मी डॉक्टर आहे. तुम्ही बाबा पेशंट आहात तर तुम्ही या मला विचारा बाबा मला असं होत आहे. मी तुम्हाला एक घे चल गोळ्या घे आणि जा असं मी म्हणणार. मग तुम्ही जायचं गोळ्या खायच्या. हो बरं वाटलं असं करून या परत सांगायला. हे का सांगताय माझं नवऱ्याचं नाव मिशी टोचते हे विचारलंय का मी आत्ता? नाही विचारलंय. मग का सांगताय? काय करायचंय त्याचं मला त्या नवऱ्याचं? जे मुद्द्याचं आहे ते सांगा ना. हे ताई आई नका करू असं. मला शांतपणे फक्त काय होतंय व्यवस्थित सांगायचं काय झालेलं आहे. सांगाल? सांगा. पडत असताना ठेच लागली, गुडघं फुटलं, रक्त यायला लागलं, मग त्याला मलम लावलं तर काहीच होईना, नुसतं आपलं चुरचुर 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 चुरचुर. अरे पण मुळात अशा अवस्थेत पळायचंच का? खेळायचं म्हटलं तर मग पळावं लागणार का नाही? आणि मग पळत पळत लपलं नाही ना का मग राज्य डोक्यावर येतं. लपाछुपीचे डोहाळे लागले त्यांना. लपाछुपीचे? अहो असं नका खेळू तुम्ही नवऱ्यासोबत. लपाछुपी वगैरे तुम्हाला त्रास होईल पडल्यावर. मी नाही, माझा बारक्या खेळत होता. त्याचं काय आता? त्या बारक्याचं काय? बारक्याला ठेच लागली, रक्त आलं, मलम लावलं, पण त्याला नुसतं आपलं चुरचुर चुरचुर चुर. अरे पण बारक्याचा विषयच नव्हता हा. काय बारक्याचं काय आहे मध्ये मला सांगा. बारक्याचं आहे ना हो. बारक्यावर एवढा लहान होता, एका दिवसाचा तापानं पणपणला होता. ह्या सुरू होतात यार. जवळ ठेवलं तेव्हा कुठं बरं वाटलं त्याला. माझं वार केलंय. नाक पार खोबणीत गेला होता. असं वळू वळू नाक वर काढलंय माहितीये. बारक्याचं काय खायचंय? पोरांना जीव लावावा लागतो. पण आता डोपरं फोडून घेतोय म्हणजे काय आहे का? पण नाही हे संबंध याचा. बारक्याचं नाक मी वर काढलं. आयफिल टॉवर आहे का ते? किती वर काढणार आहे म्हणून. मग काय नाकाचा आणि गुडघ्याचा संबंध? नाही फोडलं त्याने. फोडलं तर मग फोडलं. नाही आता फोडणारच ना. वयात आले पोरग खेळणार तर पडणार, फुटणारच. दोन्ही बाजूने नाही बोलायचा रसूबाई. नाही सरूबाई. अरे तुम्ही असाल ना कुठल्या पण बाई. ऐका ना नका दोन. मुळात बारक्याचा विषय काय? बारक्याचा विषय काय आलेला आहे मध्ये? बारक्याचं काय? त्याला लागलं, मलम लावलं, चुरचुर चुरचुर चुरचुरत होतं तर तो म्हणतो की मी शाळेत जाणार नाही म्हणून. पण शाळेत नाही जाणारे बरं आहे का सांगा? ज्योतिबा सावित्रीबाई यांनी एवढ्या शाळा काढल्या आणि हे शिकत नाही. तर नाही मुद्दा बरोबर आहे पण का म्हणजे संबंधच नाहीये याचा. म्हणजे का तुम्ही हे सगळं? आम्हाला पण असंच होतं का? सगळी पोरं शाळेत त्या फळ्याकडे थोबाड करून बसतंय, हे उलट एकटाच भिताडाकडे थोबाड करून बसतंय का? अरे मला काय माहिती तो उलटा बसा उलटा का बसतो? काय हो पोरं डोकं चांगलं होतं पहिलं. असं नका. अरे पण नाहीच आहे बारक्या इथे तर त्याची दुखणी नका ना सांगू मला. मला कळलेलं आहे की बाबा बारक्याच्या बाबा एक ह्याला झालेला आहे काहीतरी गुडघ्याला. माझ्या झालंय. मी त्याला देतो त्याला जे द्यायचं आहे ते. आता बारक्याचं नका सांगू. नाही ते एकदाच काय ते मला नीट सांगा बारक्याचं. मी व्यवस्थित औषध देतो. सांगा काय बारक्याचं? काय सांगण्यासारखं? 12 घंटे काम करतो, येतोय थकून. थकून आल्यावर अंगात तरान राहत नाही. सगळं गळून गेलेलं असतं अंगात त्याच्या. फार जळजळ होते हो. दमा लागतोय. लहान होता ना तेव्हा पार वणीचा गड चढला होता. वणी देवीचा 15 मिनिटात गड चढला होता. मला 4 तास लागले होते. नाही जमलं होतं मला. पण तेव्हापासून दमा सुरू झाला हो. नाही मला एक कळत नाहीये. आता 5 मिनिटांपूर्वी हा बारक्या शाळेत उलटा बसत होता ना. तो 12 तास काम करायला लागले आता. तू बारक्या हिचा बारक्या. मग हा बारक्या? तू माझा बारक्या. नका सांगू मला. मला नका सांगू तुमच्या बारक्यां. एक बेसिक फक्त ज्या बारक्याच्या गुडघ्याला लागलंय त्याचं तेवढं मला सांगायचं ना तुम्ही. हे सगळं का? बारक्याच्या कुठल्याच गुडघ्याला नाही लागलंय. गुडघ्याला माझ्या लागलंय ना. लागलं पण नाही तू काय लागलंय आता. अरे पण माझ्या बारक्याच्या गुडघ्याला लागलंय. अरे नका असं करूया. काय झालं डॉक्टर? तू एक मिनिट मला एक फायनल तुम्ही सांगा आता.
गुडघा दुखतोय? गुडघा दुखतोय. पोटोशी आहात? हा. मी तुम्हाला औषधं देतो. मी तुम्हाला एक 4-5 खूप गोळ्या देतो, त्या तुम्ही घ्या हा, आणि खाऊन चटाचटा बऱ्या व्हा. इकडे मी येऊ? या तुम्ही या. तुम्ही येईपर्यंत तास जाईल. तुम्ही नका येऊ. थांबा. तुम्ही या. ही पिशवी घ्या. हा, ही तुमची पिशवी. हा, ही तुमच्या सासूबाईंची पिशवी. आणि हा तुमच्या बारक्याला हा मलम आहे. हा मलम घ्या आणि निघा. जे काही आहे ते घेऊन जा. निघा. झालेलं आहे तुमचं क्लिअर? डॉक्टरी पिशी. हा, तुम्ही 2-2 पिशा दिल्या, एका पिशीच काम झालं. एक ताई काय केलं तुम्ही आता? गोळ्या एकाच पिशीत घेतल्या. आम्ही दोघी एकाच घरात राहतो ना. 2-2 वेगळ्या पिशा आणि कशाला? मग ते आता त्या गोळ्या तुम्ही कशा खाणार आहात? काळजी करू नका, 4 गोळ्या जास्तीच्या यांनाच देईन मी. मला आणि जास्तीच्या गोळ्या कशाला? ती पोटूशी आहे, तिला देईन बरोबर. एक वाटून घेईन. आमचं काही वेगळं नसतं. आम्ही एकाच घरात राहतो. बर. मग एका घरात राहता तर तुम्ही आता तुमच्या गोळ्या वाटून घ्याल. तुम्ही काय करताय? मी इंजेक्शन तयार करतोय. कुणासाठी? तुमच्यासाठी. आमच्यासाठी? हो. आम्हाला गोळ्या पुरतात. पण मला नाही पुरल्या ना. मी आता काय करणार? आता मी डोळ्यावर पट्टी बांधणार आणि ही 2 इंजेक्शन जी आहेत ती मी तुम्हाला फेकून मारणार आहे. निघा. आत्ताच्या आत्ता निघा. वा बहारदार परफॉर्मन्स. आज ऋषिकांनी जे काय लिहिलं ते आम्हाला खूप आवडलं. प्रसाद दा. वा फॅन्टॅस्टिक. अप्रतिम कॅरेक्टर्स होती तिघांची पण, आणि लाजवाब बेरिंग होतं. वनिता आणि रस्सा तुझं पण कमाल बेरिंग होतं. कमाल. वनिता, तू वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हाताऱ्या करतेस आणि त्या इतक्या वेगवेगळ्या टोकाच्या करतेस की म्हणजे थक्क व्हायला होतं तुझ्याकडे बघून. सिरियसली वनिता, सिरियसली अमेझिंग टॅलेंट आहे तुझ्यात. अमेझिंग. क्या बात आहे वनिता. काय बेरिंग होतं. लाजवाब. रसिका, खूप रिस्की कॅरेक्टर होतं कारण खूप एकसुरी होतं, पण ते एकदाही एकसुरी वाटलं नाही याच्यात तुझं कौतुक आहे. टेरिफिक. फार मजा आली. पृथ्वी सुपर्ब एनर्जी. फार मजा आली. वंडरफुल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला फार आवडला. वने, कोण आहेस ग तू? वने, आज मी तुला सांगते, तू माझी बिजली आहेस आणि या मंचाची बिजली आहेस. तू जे काही आहेस अजब आहेस. मला आज रसिका वेंगुर्लेकर कुठे दिसलीच नाही आणि मला याचा आनंद झालाय. मी खूप आनंदी झाली आज. रसिका, व्हॉट अ परफॉर्मन्स. म्हणजे तू तिथे बसली होतीस तेव्हापासून मी तुझ्याकडे बघत होते. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. म्हणजे आज तू काहीतरी वेगळंच कॅरेक्टर पकडलं होतंस आणि काय आज तुझ्यातून काहीतरी वेगळंच घडलंय आणि ते मला जाम भावलंय. कीप इट अप. वन एकदा मला तसं सगळ्यात शेवटी चालून दाखवायचं. होय ऑन पब्लिक डिमांड. येस. सुंदर मेकअप, हेअर, कॉस्ट्युम दोघींचे आणि अतिसुंदर परफॉर्मन्स. खूप मजा आली. येस, खूप भारी एक्सप्रेशन, खूप भारी टायमिंग आणि पंचेस, आणि जाता जाता तशी चालत जा. मंडळी, आज पुन्हा एकदा एक मित्र सज्ज झालाय आपल्या मित्राला अडचणीत आणायला. चला तर बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते. ही धमाल बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना. ना यार नकोय. ए चहा कुठे घेऊन चालली? तुम्ही तर म्हणत नको म्हणून. तुला नाही ग, मॅच चालू आहे. तो हार्दिक पांड्या नो बॉल टाकला, त्याला म्हटलं नकोय. दे जा. बरं ऐका ना, चहा पिऊन घ्या पटकन तुम्ही. पण चहा पिऊन झाल्यावर तेवढं मला ऐका ना, नारळ आणून द्या. काय? नारळ आणून द्या.
द्या. चहा पिऊन झाला ना की मला नारळ आणून द्या. रेडी आहेस का? मॅच चालू आहे. मी ना कुठे नारळ बिरा. अहो ऐका ना, असं काय करता? आज नारळी पौर्णिमा आहे ना, रक्षाबंधन. माझ्या भावाला आहे ना माझ्या हातचा नारळी भात खूप आवडतो, मग म्हणून त्याच्यासाठी मला नारळी भात बनवायचा आहे. आणि उभं झालं आठवलं. ऐका ऐका, पटापट आवरा, आपल्याला माहेरी जायचंय माझ्या. कुठे माहेरी जायचंय? ते रक्षाबंधन. रेडी आहेस का? मी नाही येणार तुझ्या माहेरी वगैरे. तुझा एकटी रक्षाबंधन करून ये. अहो असं नका ना करू. दादा म्हणत होता किती दिवस झाले भाऊजींची भेट नाही झाली. मग दादाला सांग माझ्याकडनं जे 20,000 रुपये घेतले ते आधी परत दे. असं काय करता? फटाक्यांचा धंदा सुरू केला होता त्याने, म्हणून मागितले 20,000. तर तो गेला लॉस मध्ये. तर एवढं काय? मी नाही येणार आज. एकतर आजची एक दिवस सुट्टी आहे यार. कॉर्पोरेटला आम्हाला काय टेन्शन असतं माहितीये. प्रेझेंटेशन असतात, मॅच आणि मॅच सोडून ऐका तुम्ही नका चिडू, काहीच हरकत नाहीये. इतकं पॅनिक होऊ नका. मी येणारच तुम्ही नाहीये. आराम करा, तुम्ही आराम करा. मी एकटी जाईन माहेरी, काहीच हरकत नाही. बरोबर आहे तुमचं, तुम्हालाही काम असतात. काय Hats off to me. How are you? Standing ovation to me. How are you? भाऊजी काय म्हणता? मी मजेत, तुम्ही कसे आहात? बस बस. किती दिवसांनी? पशो कैसा आहे रे? मस्त ठीक आहे ना? सगळ्यात आधी नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations. अरे त्याच्याबरोबर आला म्हणून देऊन टाकलाय. आपल्याकडे प्लेंटी ऑफ कॉंग्रॅच्युलेशन. हरकत नाही भाऊजी, तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी फिटनेस कसा आहे माझा? भारी एकदम. एव्हरीडे हे असतं माझं ते फिटनेस असतो आपला. छान दिसताय एकदम एकदम ऍब्स वगैरे आल्यासारखं वाटतंय. पोट बघा. आणि आता बघा. यार खरंच यार बघू. आई शपथ. क्या बात आहे यार. कमाल. हा कमालच करतो. बघवत नाहीये. बरं बहिणी, मला नारळ आणायला जातोय मी खाली. तुम्हाला नारळ आणायचा आहे का? ओ माय गॉड. भाऊजी तुम्हाला कसं कळलं मला नारळ हवाय ते? पेटीत आली. टेलिपती असं म्हणतात. आणि काही नाही टेलिपती वगैरे. दरवाजाच्या बाहेर उभा असणारा नाही. याने सगळं बाहेरून ऐकलंय. ऐक, माझा हात दिवसभर आपल्या दरवाजाच्या बाहेरच उभा असतो. खरंच नाही वहिनी, मला माहितीये. मला नाही सवय. म्हणजे तुला असं म्हणायचं मी तिथे असं कान लावून उभा होतो? हो नाही रे, मला माहिती. मला नाही सवय वहिनी. नाही. अहो काय झालं, आज नारळी पौर्णिमा आहे ना, तर त्यामुळे नारळ आणायचा होता. तर त्यामुळे मग मला वाटलं तुम्हालाही कदाचित गरज भासेल म्हणून मी किती आलो. किती गोड. सम्या, हो नारळ आणायला चाललायस? हो रे. डोक्याला सोललेला नारळ घेऊन फिरतोस, त्याचं काय? तो आधी कर ना त्याचं काहीतरी. काय करायचं रे तुझ्या विनोदाचं? तुझ्या विनोदाला ना तू लिंबू मिरची विकायला स्वारगेटला का नाही पाठवत रे? व्हॉट अ सिम्प्लिसिटी. वहिनी तुम्हाला मी सांगतो, ह्याचा विनोद आहे ना, मानव जातीला काहीतरी शिकवून जातो. काय शिकवतो? सर्व धर्म समभाव. सर्व धर्म सम. खरंच म्हणजे कोणत्याही धर्माचे असू दे, कोणत्याही जातीचे पंथाचे असू दे, ह्याच्या विनोदावर नाही म्हणजे नाही हसायला येत. किती आणि तुझे विनोद काय क्रांती घडवतात? तसं नाही. या समोर बसलेत ना दोघं छान छान कपडे घालून, त्यांच्या कानात जाऊन हळूच सांग आजचा परडे नाहीये. मग तुला तुझ्या विनोदांची लायकी कळेल. पद्धती बोलण्याची वाटेल तर. कमाल आहे भाऊजी. जा ना यार, चल ना. मला हो एनिवे मी जातोच आहे वहिनी. वहिनी मी जातो, पण तुम्हाला काही झालं तर मला फोन करा. पण आता तुम्ही बाहेर जाणार असाल ना, आज रक्षाबंधन आहे, म्हणजे तुमच्या भावाकडे दोघेही जाणार असाल ना? नाही नाही, ऍक्च्युली मी एकटीच जाते, ते नाही येत आहेत. का? मी चहा. एक मिनिट वहिनी, एक मिनिट. आधीचं वाक्य काय घेतलं तुम्ही? मी चहा घेऊन येते. लाज वाटली पाहिजे ते नाही हो, ते नाही. आधीचं, त्याच्या आधीचं वाक्य. कशाला आधीचं वाक्य? वय झालं ना समय. निघ ना यार, चल ना तू. निघ तू. पशा हा, आगेशी खेळू नकोस. तू आग, झिरोचा बल्ब आहेस, चिमटीत विजवीन तुला. समय निघ यार, मला डोकं नको फिरून. मला आज सुट्टीचा दिवस. प्लीज बहिणी, आधीचं वाक्य काय घेतलंस? आधीचं वाक्य. ते तुम्ही विचारलं ना दोघे जाणार आहेत का, त्यावर मी म्हटलं दोघे नाही, मी एकटीच चालले, ते नाही आहेत. का? हा, एकटी का जाताय तुम्ही? हा का नाहीये? माहित नाही. मी चहा. एक मिनिट वहिनीकडे बसा. अरे वहिनीकडे बसा, इकडे बसा. मी सांगतो तुम्हाला, इकडे बसा. चहा, मी आजपासून चहा सोडला. चहाची गरज नाही मला आयुष्यात. तुम्ही मला सांगा, असं का म्हणा? तुम्ही एकटी का जाताय? तो का नाहीये? ऐकलं वा सम्या. पशा हे बघा, माझ्या डोक्यात जाऊन पशा.
नेवर नेवर डू दॅट. मी बोलतोय वहिनीशी काहीतरी. वहिनी तुमचे हुंदकेत ना हुंदके त्यांना आक्रोशाचं स्वरूप द्या. अरे सम्या कुठले हुंदके कुठला आक्रोश काही नाही झालं. मी तुझ्या पाया पडतो यार सम्या, नको हे करूस तू. निघ इथून. खूप मार खाशील ना तू. निघ तू. हा 2.5 किलोचा हात आहे ना, पशा त्याला घाबर. इथल्या इथे सगळ्यांसमोर गदर 3 दिसेल तुला. हातपंपासारखा आहेच, उकडेन तुला मी. कोणाचे 2.5 किलोचे हात? माझे. 200 ग्रामच्या पडवळ लटकतात खांद्यावर तुझ्या. 2.5 किलोचा तू निघ यार. चल तू. काही झालं ना आमच्या घरात, तू निघ. नेव्हर गेट फिजिकल विथ कॅसानोवा. तू निघ इथून. वहिनी काय झालंय? वहिनी काय झालं? खरं खरं सांगा काय झालंय वहिनी? काही नाही भाऊ. वहिनी काय झालंय? का ऐक ना नुसता उसावर रिएक्ट करशील. ऐक आधी काय झालंय ते. वहिनी काय झालं? थांबा जरा. आम्ही बोलतोय ना, तुम्ही जरा थांबा. काय झालं वहिनी? काही नाही भाऊजी. मी यांना म्हणलं आज नारळी पौर्णिमा आहे, माझ्या भावाला नारळी भात आवडतो, तर तुम्ही मला नारळ आणून देता का? तर नाही म्हणाले. मला हार्दिक पांड्या मस्त खेळतोय, मला मॅच बघायची. मी म्हणलं ठीक आहे बघा मॅच. थांब ना, तो ऐकणार बाहेर गेला. थांब जरा. हा वहिनी बोला आता बोल. मी म्हटलं ठीक आहे बघा तुम्ही मॅच. मला म्हटले मला आरामाची गरज आहे, मला आराम करू दे. म्हटलं ठीक आहे आराम करा. पण मी म्हटलं रम्या दादाला तुमची आठवण येते, माझ्या रम्या दादाला तुम्हाला भेटायचं आहे. तर नाही म्हणाले तू एकटी जा. मी ताणलं जाते. तुला लाज नाही वाटत का रे? रक्षाबंधन आहे ना आज, मेवण्याला भेटायला जाईल नको? भाऊजी वहिनी भाऊजी माझा मेवणा माझा फोड आहे. काय तळहाताच्या जपतो त्याला. फोडासारखं फोडासारखं जपतो. किती गोड भाऊ. अरे मेवणा आहे. कोण आहे मेवणा? कोण आहे? क्या है मेवणा? वेगळं होतं ते वेगळं, हे वेगळं. कोण आहे मेवणा? अरे मेवणा देवस्थानी आहे, भाऊ आहे ना तो आपल्या बायकोचा. तुम्हाला माहिती आज सकाळी मी उठलो, मी सांगितलं पल्लू तुझे 4 भाऊ येणार आहेत ना आपल्या घरात. बायको माझी. अरे चेतू आहे ना ती. मी चेतूला सांगितलं होऊ शकतं. मी चेतूला सांगितलं तुझे 4 भाऊ आहेत ना, आज येऊ दे 4 भावांना माझ्या घरी. माझ्या घरी 4 भावांना येऊ दे. मी 22 नारळ आणून देतो. नारळी भात कमी नको पडायला. नारळी भात खरं 22 नारळ मी तुला सांगितलं. आणि आज मी रजा टाकली. रजा बघा. अगं नमा ऐक जरा शिका भाऊजींकडनं. माझा त्यांनी त्यांच्या मेवण्यासाठी रजा टाकली आहे. ऐक ना नमा, नको याच्या नादी लागू. तू समय तू निघ. अशा लांब हो. हे कवच आहे सुरक्षा. यात येऊ शकत नाहीस पशा. हे सुरक्षा कवच आहे. भाऊजी मला सवय झाली. जरा आरशात बघ एकदा कसं दिसतोय बघ एकदा. ठीक आहे पशा. भाऊजी मला नाही बोलायचं. नमा याचं नको. मी माहिती आहे वहिनी, मी चेतूला. ओ गॉड काय झालं भाऊजी काय होतंय? चेतूचा विषय निघाला की पाणी तरळतं डोळ्यात. किती गोड हो भाऊजी, किती प्रेम आहे तुमचं. चेतू माझा वीक पॉइंट आहे. कळतंय ते भाऊजी. तिच्यासाठी मी काही करेन. मी काही करेन तिच्यासाठी. किती गोड भाऊजी. एरवी खूप कोरडा माणूस आहे मी. अजिबात इमोशनल नाही. मी कोरडा माणूस आहे. कोणी माझ्या डोळ्यात बोटं घातली तरी पाणी येणार नाही. खरंच सांगतो मी. मी काहीच नाही केलं. भाऊजी तुम्ही काय? तो बोलला डोळ्यात बोटं घालाल तुम्ही. मी काहीच नाही केलं. भाऊजी तुम्ही बरे आहात का? बाबू बरं आहे. मी करू. भाऊजी ऐका ना, तुम्हाला बरं मला वाटतं? बरं राहायलाच हवं. भाऊजी माफ करा. 4 मेवणे आहेत माझे, लहान मेवणे आहेत. त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं जॉब आहे, त्यांची लग्न आहेत. मला राहिलं. ओ माय गॉड. काय झालं भाऊजी? माझा मोबाईल. काय झालं भाऊजी? अहो काय करताय? हॅलो. फोन लाव आधी लाव. हॅलो. हॅलो. समीर चौगुले बोलतोय. माझ्या मेवण्यांसाठी तुमच्या बँकेत मी 5-5 लाखाच्या FDs ठेवल्या होत्या. ते आज मॅच्युअर्ड होत आहेत. त्यांच्या अकाउंटला पोचतील ना? नीट पोचतील ना? ए लक्षवेधी ओव्हर ऍक्टिंग अभिनेता. त्या बापाने रविवारची बँक चालू ठेवली आहे. तुम्हाला काय करायचंय? मुद्दा हा आहे की ते खूप करतात त्यांच्या मेवण्यासाठी. त्यांनी त्यांच्या मेवण्यासाठी बँकेत 5 लाखाची FD ठेवली आहे. हो ना. मला नाही ऐकायचं तुमचं. वहिनी ऐका वहिनी. नाही करत होय माझं. मला माहिती आहे ना तुम्ही खूप करताय भाऊजी मेवण्याचं. तुम्हाला किती कौतुक आहे. नाहीतर हे भाऊजी माझ्या भावाने फक्त 20,000 रुपये मागितले हो फटाक्याच्या बिझनेस साठी. रोज काढून दाखवतात.
भाऊजी काय 20,000साठी तू ऐकवतोस मेवण्याला? 20,000 ऐक माझं, आमचा आजचा दिवस चांगला चाललाय. अरे लाज वाटली पाहिजे रे तुला, लाज वाटली पाहिजे. ऐक ना यार, माझ्या थोडीशी लाज शिल्लक असेल ना, तू जाशील त्याच्या रम्या दादाला भेटायला, तिच्या वडिलांना भेटायला जाशील रे. वेडास काय, हिच्या घरी कोण जाईल? म्हणजे तिचा बाप लय पकवतो, म्हणजे 10 रुपये दुधी हलवा जोक सारखा ऐकवतो. दर्जा काय तुम्हाला आवडलं भाऊजी? अगं भाऊजी 10 रुपये दुधी हलवा, 10 बघा माझ्या बाबांच्या विनोदाची किंमत आहे त्यांना, नाही तर तुम्ही. माझी बायको खूप खूप साधी आहे, तिला सगळं पटतंय. मी साधीच आहे हो, मी साधीच आहे. ऐक ना, तुमचं ठरलंय ना, तुम्ही नाही येतात ना माझ्या भावाच्या घरी, माझ्या माहेरी येत नाही ना तुम्ही. अगं पण ठीक आहे, मी सुद्धा नाही जात. अगं तू जा, मी तुला नाही म्हटलं, तू जा ना. मी नाही जात. आजपासून मी रक्षाबंधन साजरी नाही करत. 10 रुपये दुधी हलवा. झालं ते तिकडेच आहेस, मगाशी झाला तो जोक. अरे मला आवडलं. मी नाही जात. आजपासून मी रक्षाबंधन साजरी करणार नाही. या बात आहे, ये मेरी शेरनी आहे. खूप झालं. आता वहिनी नको आहे तुमच्यातली वाघीण हवी आहे, तुमच्यातली नागिण हवी आहे. पुरुषी अहंकार खूप झाला, ठेचायचा आता त्याला. सांगा त्याला सांगा माहेरी ये, नाही तर डिवोर्स दे. नमा याचं नको ऐकू, नमा ऐक. ये मेरी शेरनी आहे. नमा कॉमेडी दिसते. ये बात आहे. हीच वेळ फटके द्यायची. फटके खायचे विचार. फटके अगं चेतू काय करतेस तू? इकडे चेतू अगं ते इतकं करतात भाऊजी, काय करतेस? माकडा चेतू. चेतू नको चेतू. अगं ते बिचारे भाऊजी काय करते चेतू? अगं अंगात आले का? अंगात संचारले का? चेतू ऐक चेतू अगं काय करते? माकडा घरातला गॅस संपलाय. जीव घेशील ग. तो बुक करायला सांगितला होता, तो तर केला नाहीच. स्टोव पेटवायची वेळ आणलीस रे माझ्यावर. त्याच्यासाठी माचीस आणायला पाठवलं होतं, तर इथे आग लावत बसलायस. वहिनी माचीसचे पैसे कुठे बोल? माचीसचे पैसे कुठे बोल? चेतू त्या पैशाची धनडाळ आणलीस तू. निर्लज्ज. लाज नाही वाटत? चेतू नको. तुला लाज नाही वाटत? तुला करतेस तू? वहिनी अहो कुठली माचीस? अहो तुमच्या भावासाठी नारळ आणायला जात होता. 4 भाऊ आहेत ना तुम्हाला. आज नारळ भात करायचं ना, 22 नारळ आणायला जात 22 होता. नारळ आणलेत. कोणाला? तुमच्या मला भावाला. 4 भाऊ आहेत ना. मला 4 भाऊ आहेत. हा बोला. हो मी एकुलती आहे की कुठले भाऊ? कुठून मेवणे पैदा केलेस रे? बोल आता, दातखिळी बोल ना. कुठून मेवणे पैदा केलेस? वहिनी तुम्हाला भाऊ नाहीये? नाही. वहिनी मला भाऊ बनवाल? मी तुमचा भाऊ. तुम्हाला फक्त ओवाळणी काय हवी आहे ते सांगा. भावा याला नारळासारखा फोड आणि विळीवर खाव. हीच माझी ओवाळणी. हो तसं नाही बशा नाही. त्याच्यासाठी भाऊ कशाला? जोरदार टाळ्या. एकदम असा परफॉर्मन्स होता. लवली. तर ओक साहेब, मी खूप दिवस वाट बघत होतो या सिरीजची, की तुम्ही जरा जास्त वेळ घेतलात की काय ही सिरीज परत आणायला, असा मला प्रश्न पडला होता. पण तू आल्या आल्या त्याचं उत्तर मला मिळालं. हात खाली सोड. गुड थिंग्स टेक टाइम. वा वा. चांगल्या गोष्टीची वाट बघायला लागते. सो ती आम्ही बघितली आणि तुम्ही ती आणलीत. ॲज युजल नेहमीप्रमाणे तडफदार, दणकट आणि धुमाकूळ घालणारा परफॉर्मन्स चौघांचा, पण फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, व्याकरणानुसार सजीव भेटतात आणि निर्जीव वस्तू मिळतात. पण आज एका बॉसला सजीव वस्तू मिळणार आहेत. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. Hello. ओहो. Greetings. It's corporate language. I know you don't know. Hope you all are good. Yeah? Raut. Onkar Raut.
CEO MHJ एंटरप्राइजेस. मी जेव्हा ऑफिसमध्ये पाऊल ठेवतो ना तेव्हा पिऊन घड्याळात 9ची वेळ सेट करतो. आय एम दॅट पंक्च्युअल. दरारा आहे आपल्या ऑफिसमध्ये, पण एक एम्प्लॉई आहे जिच्या समोर माझा दरारा एकदम फरारा होऊन जातो. मिसेस ईशा डे. ओके. इररिस्पॉन्सिबल, कधीच वेळेवर येत नाही आणि माझ्या डोक्यात जाते ती. दरवेळी विचारल्यावर का लेट झाला, का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही, का लेट झाला घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही, का लेट झाला घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही, घरी प्रॉब्लेम, अगं विचारू तर दे, विचारल्याशिवायच ती कारण सांगते घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही. आय एम फेड अप ऑफ दॅट ईशा डे. फेड अप. आणि घरी प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर आपण काही आर्ग्यू पण करू शकत नाही, पण आपण घरी जाऊन चेक तर नक्कीच करू शकतो. ओके. तिच्या बिल्डिंग खाली आलेलो आहे, बघू तिचा प्रॉब्लेम काय आहे ते. जर आज तिच्या घरी प्रॉब्लेम नसेल तर दॅट कॉमेडीचा सचिन इज आउट ऑफ माय टीम ऑन अ गोल्डन डक. सी यू गाईज. कोण आलं? हो आले आले, येतेय. धीर नाही लोकांना. कोण आहे बरं आत्ता? काय सर? मे कम इन सर? सॉरी, तुम्ही आत पाहिजे सर, जरा आत येता का? सॉरी सर, मे कम इन सर? सॉरी, मला आज उशीर झाला सर, घरी प्रॉब्लेम आहे ना, मी सांगू शकत नाही सर. मी लगेच शट अप. काम करूया लगेच सुरू. आपण ऑफिस मध्ये नाही आहोत, मी तुमच्या घरी आहे. सर तुम्ही घरी का आलात सर? मी निघतच होते ऑफिसला जायला. पर्स दाखवू का तुम्हाला? आता मी लगेच निघत होते. आता ऑफिसची वेळ आपली 9 वाजताची आहे आणि आता 9 वाजून गेलेले आहेत. जा मग निघा. तो ठोंब्या ना चिडतो उशीर झाला की तुमच्यावर पण भडकेल. मग मला नेहमी ओरडतात. तो ठोंब्या आहे की नाही ईशा डे? मीच तो ठोंब्या आहे, मीच तुमच्यावर चिडतो कारण तुम्ही रोज लेट येता. रोज लेट येता. रोज का करताय हे? ट्राइंग टू मिमिक मी? नाही तुम्ही नाही, तुमच्या घरचा प्रॉब्लेम आहे ना काहीतरी, तुम्ही सांगू शकत नाही म्हणून मी आज घरी आलेलो आहे. सांगा, व्हॉट इज द प्रॉब्लेम? नाही सर, नो जस्ट टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम. लोकांचे प्रॉब्लेम. मिसेस ईशा, माय इयर्स आर ईगर टू लिसन युअर रीजन्स. टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम. का असताय तुम्ही? का असताय तुम्ही? तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम नाहीये. हे आजोबा व्यवस्थित झोपलेले, सगळं घर व्यवस्थित आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या घरात? नाही, सगळ्यांसारखेच प्रॉब्लेम आहेत, वेगळं काही नाहीये. सर 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 असं नका करू. यू आर सर, लिसन टू मी प्लीज. हल्ली ना माझ्याकडे तुझं लक्षच नाहीये. अहो, मला साफ कधी करणार आहेस? कपडे दुसरे कोंबून ठेवता आतमध्ये, नीट घड्या घालून ठेवता येत नाही तुला? असं काय करता? असं काय करता म्हणजे? सुट्टीच्या दिवशी तरी करत जा ना. करते ना, नाही करत का काम? तुम्ही थांबा जरा. किती वेळा सांगितलंय हलू नका. हा, जुनं झालंय ना कपाट, त्यामुळे असं होतं. ते डुकडुकताना मला भीतीच वाटते कोलमडून पडेल वगैरे कधीतरी. हलत जाऊ नका. मी संध्याकाळी ऑफिसून आले ना की तुमचे सगळे कप्पे साफ करणार आहे आज. ठीक आहे? हा, आज करूया सगळं आपण. कपाट? कपाट म्हणजे? माझे मिस्टर कपाट आहेत ना आज. असं काय करताय सर? ते कपाट आहेत. कपाट आहेत ते. कपाट. हो, ते कपाट आहेत आज. असं काय करताय? ते रोज कपाट असतात? नाही, रोज कपाट नसतात. आज कपाट आहेत म्हटलं ना. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मला अंदाज घ्यावा लागतो की आज बाबा काय आहे. तर कधी कधी कप असतात, कधीतरी असं AC होतात कप. मग मला अंदाज घेऊन मग आज कपाट आहेत ना. 14 कप्पे आहेत म्हणे. मला सांगा, 14 कप्पे मी आता साफ करत बसले तर ऑफिसला जायला उशीर नाही होणार का? मग उशीर होतो आणि मग तो ठोंब्या चिडतो माझ्यावर. मला खरंच कळत नाही काय करायचं. मी आहे तो ठोंब्या. सॉरी, तुम्ही ऐकू नका शेवटचं. फक्त मी तुम्हाला भावना माझ्या समजून घ्या फक्त, की किती कसं करायचं. म्हणजे मी आय एम रिअली सॉरी. मी मगाशी खूप तुमच्यावर ओरडलो, पण मला
हे माहित नव्हतं. आय एम सो सॉरी. ठीक आहे सर, काही नाही. मला मला माफ करा. इतकंच आहे की मला यामुळे फक्त उशीर होतो, बाकी काही नाही. आय नो मला माफ करा. तुम्ही फक्त माझं समजून घ्या थोडं. काहीतरी होतंय त्यांना बघा. एक मिनिट. हो, तुम्ही घाबरू नका. त्या कोण आहेत त्या? नणंद आहे माझी. आज वॉशिंग मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक. फुल्ली ऑटोमॅटिक. मी काय म्हटलं, नेमकं फुल्ली ऑटोमॅटिक झाल्यात तर मी सगळा लॉट काढला. पडदे बेडशीट म्हटलं एका दिवशी सगळं धुवून काढू, कारण काय होतं कधी कधी 3-3 महिने होतच नाहीत, मग मशीन पडून राहतात मग कपडे. म्हणून म्हटलं आज सगळं एकत्रच करून टाकूया. तुला काय, तू जातेस ऑफिसला, सगळा लोड कपड्यांचा माझ्यावर. वंस, आणि आता हे झालेत कपडे, ड्रायरला एवढे वाळत नाही, दोरीवर वाळत घालावे लागतात. वंस, तुम्ही चिडचिड करू नका. काढतेय ना, हे बघा आत्ताच झाले ना, म्हणून थांबले होते. आता झाले की नाही, काढले बघा. चला. यात खरंच कपडे धुतले जातात? तुमचे धुवायचे, काढा कपडे. तुम्ही वॉशिंग मशीन आहात ना, वॉशिंग मशीन राहत दिले तेवढे कपडे धुवा, डोकं नका वापरू उगाचच. बरोबर. वहिनी तुझ्या घरात राहते ना, बोल मला, बोल मला. नाही बघा, तुम्ही रडू नका. मी फक्त टी शर्ट कसा राहिला मला काय माहिती. टी शर्ट असं होतं सर गडबडीत. बघा इतकी कामं करावी लागतात. आता हा एकटा टी शर्ट राहिला, हे सगळे कपडे धुवून झाले, तर हे एकट्यासाठी मला परत मशीन लावायला लागेल. असं होतं सर गडबडीत, फक्त हाच प्रॉब्लेम आहे. आता केलं. आता एवढे कपडे झाले की मग मी येते ऑफिसला. ह्याच्यामुळे फक्त उशीर होतो सर, तुम्ही समजून. नाही आय नो मी खूप बोललो ना तुम्हाला. आय एम सो सॉरी. मला माफ करा. मी जातो. आराम खुर्ची. माझा मुलगा निखिल आज आराम खुर्ची आहे. या बसा याच्यावर. काय काय बोलतो तू? काय असं डायरेक्ट बसा याच्यावर म्हणजे खूप हे होतं. खुर्ची आहे ना, मी बसते अनेकदा. छान आराम खुर्ची आहे, बसा बसा. नको नाही हे खूपच. नाही बसा तुम्ही, काही हरकत नाही. नाही नको नाही बसत मी तिकडे. पण तुम्ही यांना ना मानसोपचार तज्ञांकडे न्या. हे बरोबर नाहीये. अहो हे सगळं चुकीचं आहे, मी तुम्हाला सांगतोय. काय कशाला? अलार्म. हे कोण आहेत आता? सासरे आहेत माझे. अलार्म क्लॉकचा कोंबडा झालेत. कधी कधी ना चिमणी होतात अलार्म क्लॉकची. एकदा झाले होते 15 दिवसांपूर्वी, मला उशीर झाला होता बघा तेव्हा. त्याचे ना एवढे गोड करतात ना. टांग 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 कचरा कचरा टांग 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 कचरा कचरा. सासूबाई आल्या वाटतं. म्हणजे त्या घंटा गाडी आहेत ना, आज दिवसभर सकाळपासून कचरा गोळा करतायत चाळीतला. येतीलच आता. झाला वाटतं. चुकीचं आहे हे सगळं. काय? हे मला खरंच माफ करा. काय झालं? मला खरंच माफ करा. तुम्ही हे एवढं सगळं सहन करून तुम्ही ऑफिस मध्ये येता हेच खूप आहे. नाही सर, हेच खूप आहे. असं कसं? यायला तर पाहिजेच ना. मुंगी म्हटल्यावर कणकण गोळा करायला बाहेर पडावंच लागतं. हा, तुम्ही मुंगी आहात? हा, मी मुंगी आहे. म्हणजे तुम्ही ह्यांच्यासारख्या आज मुंगी आहात? नाही नाही नाही, मी मुंगीच आहे. लहानपणापासून आयुष्यभरासाठी मी मुंगीच आहे. म्हणूनच या घरात लग्न लावून दिलं माझ्या बाबांनी. आता मुंगी म्हटलं की सर ही सगळी कामं करून कणकण गोळा करायचे, रांगेत जायचं, रांगेत यायचं, केवढे कष्ट पडतात तुम्हाला काय सांगू सर. हरकत नाही.
त्यामुळे तुम्हाला उशीर होतो. उशीर होतो ना, खूप त्यामुळे उशीर तो होतो. ठोंब्या तुमचं काही ऐकत नाही. ऐकतच नाही, त्याला कळतच नाही. तो वेडा येतो, त्याला मारा असं, त्याला काही नाही करू नका. धन्य आहात तुम्ही, धन्य आहात, धन्य आहात तुम्ही. मला माफ करा. मी परत यापुढे तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही आला नाहीत ऑफिसला तरीही चालेल. नाही असं कसं सर, यावं लागेल ना. काय मी तुमच्यावर चिडलो, मगाशी ओरडलो? कसं आहे, माझ्यासमोर फक्त वर्तमान येतो ना. हा भूतकाळ मला त्यांचं सुरू आहे अजून. मी येतो. नाही सर, मी निघतो. हो सर, माफ करा मला. नाही सर, सॉरी सर. ऐका ना, जरा मागचा कप्पा उघडा ना. झुरळ फार गेलेत. टाकली ना उघडा ना. डांबराची गोळी. अहो, पहिल्यांदा मी एका कपाटाला मिठी मारलेली आहे. पहिल्यांदा. येतो मी. ऐका सर, आला तर थोडा आराम करून जा. बसा नाही ते, या ना. बसा सर, बसा. आमच्या घरी पहिल्यांदा एका खुर्चीला मी असं करतोय. नीट राहा बाळा, मी निघतो. सर तुम्ही व्हा पुढे, 10 मिनिटात मुंगी पोहोचेलच. नको, मी तुमची साखर तुम्हाला महिने पाठवत राहीन. काही गरज नाही तुम्ही यायची. साखर कशाला? तुमची सॅलरी पाठवत राहीन. सर तुम्ही किती चांगले. मी आज रिमोट होईन असं म्हणतो. मी काय अजब कॉन्सेप्ट होती ही, अतिशय युनिक परफॉर्मन्स, नेव्हर बिफोर. प्रसादा, खरंच अजब होती कॉन्सेप्ट आणि वेगळ्या पद्धतीने फुलवलीत तुम्ही. म्हणजे आपण काय असं म्हणतो की वर्षानुवर्ष काम करत राहिल्याने आर्टिस्ट मेकॅनिकल होतो, त्याचे रिॲक्शन्स मेकॅनिकल व्हायला लागतात. पण जेव्हा मेकॅनिकल होऊनच काम करायचं असतं तेव्हा ते किती उत्स्फूर्त करायचं याचं हे उत्तम उदाहरण. वा दादा, फार मजा. नाईस. सही. भारी होता परफॉर्मन्स, खूप वेगळा होता. खूप वेगळा प्रयोग कायमच स्तुत्य आहे माझ्या लेखी. आणि हा पण प्रयोग अतिशय वेगळा, युनिक, फॅन्टसी रियालिटीच्या मधलं काहीतरी. म्हणजे कपाट, घड्याळ, वॉशिंग मशीन, आराम खुर्ची, हे सगळेच खूप भारी होते. पण वॉशिंग मशीन फारच भारी होतं. मला वॉशिंग मशीन खूप आवडलं. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या टिपण्यासारख्या होत्या. आणि मी पण अशी झाली होती की वाव, हे काय आहे, सो हे काय आहे, असं फिलिंग खूप कमी वेळेला येतं. आणि आज ते आलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ह्या युनिक कॉन्सेप्टला इथे प्ले होऊ दिलं त्याबद्दल दोन्ही सचिन सरांचे धन्यवाद. आणि मस्त असेच नवनवीन प्रयोग व्हायला पाहिजेत. येस. मंडळी, ही हास्य बेरीज अशी चालू राहील. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.